मित्रांनो, हे तरवडाचं झाड आहे. याला संस्कृतमध्ये आवर्तकी असं देखील म्हणतात. शेतामध्ये किंवा माळरानावरती हे झाड आपल्याला सहसा सगळीकडे पाहायला मिळतं. ह्या झाडाला सुंदर पिवळ्या रंगाची फुलं येतात. साधारणतः फुलपाखराच्या आकाराची ही फुलं असतात आणि नवरात्रामध्ये आमच्याकडे या फुलांची माळ देवीला घातली जाते. दात दुखीवरती हे झाड अगदी रामबाण उपाय आहे. जर दात दुखत असेल तर याच्या झाडाच्या ज्या काड्या आहेत त्याची राख केली जाते आणि त्यांनी मंजन केलं जातं. त्याच्यामुळे दातदुखीवरती खूप आराम मिळतो. डायबिटीसमध्ये या झाडाचा रस घेतल्याने, पालाचा रस घेतल्याने खूप फरक पडतो. तसंच जर तुम्हाला स्किन फंगल इन्फेक्शन असेल, जसं की खरूज असतं, नायटा असतं, त्याच्यावरती देखील या पानाचा रस लावल्याने स्किन इन्फेक्शन खूप पटकन बरं होतं. आणि लहान मुलांना जेव्हा जंत होतात तेव्हा याचा रस दिल्याने देखील त्याचा खूप फायदा होतो.